5 ऑगस्टपासून मुंबईतील बीएमसी रुग्णालयांच्या नियमित ओपीडी सेवा बंद राहतील. केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी निर्णय घेतलाय. निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलाविरोधात अमरावतीच्या तळेगाव दशासार इथं काँग्रेसनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या कामांच्या संत गतीवर साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अवघं 1 वर्ष शिल्लक असूनही अनेक ठिकाणची कामं अद्याप अपूर्ण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सांगलीत घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. भाजप वगळता सर्वपक्ष नेत्यांनी मोर्चात सहभाग घेतला. एसआयआर मोहिमेत अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2.5 लाख मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये एसआयआर मोहिमेचं काम वेगानं सुरू असून 83% निवडणूक फॉर्मचं डिजिटायझेशन पूर्ण झालं. नाशिकमधील खड्ड्यांच्या विरोधात वंचित रस्त्यावर उतरली. नाशिक महानगरपालिकेच्या समोर तिरडे आंदोलन केलं. मुंबईतील मेट्रोनं 30 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे शेवटचे 5 कोटी प्रवासी अवघ्या 179 दिवसात नोंदवले गेले. मालेगावात रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात उबाठानं अनोखं आंदोलन केलं. उबाठा, काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील खड्ड्यांमध्ये थेट वृक्षारोपण करत महापालिकेचा निषेध नोंदवला. पेपरफुटी प्रकरणावरून धुळ्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सक्षम कौशल्य जनगणना कॉफी टेबल बुकचं प्रकाशन झालं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात आलेला सक्षम कौशल्य जनगणना या अभिनव उपक्रम राबवला जातोय. परभणी महापालिकेचे स्वीकृत सदस्य नगरसेवक बाबाजानी दुर्राणी यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली. संभाजीनगर शंकर सदन इथं अभिजित दिपकेंची दुर्राणी यांनी भेट घेतली. नागपुरात डॉक्टरांनी संप पुकारलाय. बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध केलाय. मेडिकल असोसिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांनी हा संप पुकारलाय. भिवंडीत खड्ड्यांमुळे TDRF जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. ठेकेदाराची तक्रार करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी धमकावल्याचा आरोप आहे. बेस्ट उपक्रमाचा सर्वसमावेशक कायापालट प्रकल्पाची मांडणी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर सादर केला. मुंबईत होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला वेग आलाय. उद्धव ठाकरे यांनी कामाचा आढावा घेतला. पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केलं. महिला नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला. पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांचं साहित्य जप्त करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयानं दिले होते. शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्यानं हे आदेश दिले गेले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली. आता योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश होईल. रत्नागिरीत विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरांच्या हस्ते उद्घाटन झालं. विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.